काँग्रेसच्या अध्यक्षांनी फडणवीसांना औरंगजेबहून उद्देशून म्हटलेलं आहे. जी क्रूरता त्यांच्यामध्ये होती ती क्रूरता या सरकारमध्ये दिसते. कदाचित त्यांनी काहीतरी एक त्यांचं पाहिलं असेल त्यांच्यामध्ये. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे औरंगजेब हा विषय झाला, पण आपल्या जेबबद्दल काय हा विषय मला वाटतं जनतेने विचार केला पाहिजे. कारण एका बाजूला आपल्याला वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये इतिहासामध्ये रमवून ठेवत आहे भाजपचं सरकार, पण महाराष्ट्रात सध्याची स्थिती आहे, मग ती कायदा सुव्यवस्थेची असो, शेतकऱ्यांचे हाल असो, किंवा आपण एकंदर कुठच्याही शहरामध्ये एक तरी सोयीसुविधा नीट आहे का, आपण हे जर पाहिलं तर हे इतिहासामध्ये का आपल्याला रमवत आहेत आपल्याला लक्षात येईल. सर, एकंदरीतच जो समुद्राचा पुतळा होता जो बनणार आहे शिवाजी महाराजांनी, त्याच्यासाठी एक भव्य असं कार्यालय बनवलं होतं 1 कोटी खर्च करून. त्या कार्यालयाची पूर्ण दुरावस्था आहे, कोणी तिथे फिरकत नाही. आता आपल्याला कळलं असेल त्यावेळी जे जलपूजन झालं होतं प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते, घाईघाईत का केलं होतं तर निवडणुका मुंबई महानगरपालिकेच्या तोंडावर होत्या आणि त्यानंतर आतापर्यंत एक सुद्धा वीट रचली गेलेली नाहीये. आपण आता पाहतोय की अनेक ह्यावेळी पण स्मारकं मला वाटतं कितीतरी घोषित केलेली आहेत. पण ही सगळी स्मारकं घोषित करत असताना आत्ताच्या म्हणजे आत्ता वर्तमान काळ जो आहे, महाराष्ट्राची काय स्थिती आहे ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे आज छत्रपती शिवरायांची जयंती आपण साजरी करत आहोत, पण आजच्या दिवशी कोश्यारी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, आज तरी त्यांना अटक होणार आहे का? म्हणजे तुम्ही 400 वर्षापूर्वी काय झालं, 500 वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यात आपण लढत बसतोय, पण हेच भाजपची सगळी जी टोळी आहे ही महाराष्ट्रात येऊन आमच्या छत्रपती शिवरायांचा अपमान करेल आणि आम्ही पाहत राहायचं. ह्यांचं सरकार डोक्यावर आमच्या निवडणूक आयोगाने बसवल्यानंतर नक्की राज्य नेत्यात तरी कुठे हा प्रश्न आम्हाला पडतो. औरंगजेबाची कबर हटवा, राज्यभर आंदोलन विश्व हिंदू परिषद झालं, आपल्या पक्षाची बघा हे सगळी नौटंकी आंदोलन वगैरे करणं हे केंद्र सरकार ह्यांचंच आहे, राज्य सरकार ह्यांचंच आहे, शासन ह्यांचं आहे, प्रशासन ह्यांचं आहे. जर यांना वाटत असेल की ती कबर तिथून काढली पाहिजे, प्रधानमंत्री महोदयांनी फोन उठवावा आणि ASIचे जे डायरेक्टर जनरल आहेत गुजरात कॅडरचेच आहेत, अनेक वर्ष गुजरातमध्ये त्यांनी काम केलेलं आहे, त्यांना सांगावं की लगेच आजच्या आज रातोरात ती कबर काढली पाहिजे. पण ती कबर काढल्यानंतर देखील माझं मत असं आहे की तिथे एक मोठा बोर्ड लावला पाहिजे की जो कोणी महाराष्ट्रावर चालून येईल, मग ते 500 वर्षापूर्वी कोणी असेल किंवा भाजपचे असतील, अशीच परिस्थिती आम्ही महाराष्ट्रात त्यांची करून ठेवू जसं तिथे औरंगजेबाची केली होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये नद्या आणि नाल्यांमधल्या गाळ काढण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. तेव्हाचे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि सरकारचा आशीर्वाद त्या सर्व भ्रष्टाचाराला होता असा आरोप भाजपकडून केला जातो. अजून नेहरू जोडले नाहीत का त्याच्यात त्यांनी? सगळ्यांची चौकशी होणार नाही चौकशी करा, पण अजून नेहरूंना आणलं नाही का त्याच्यात? आता हे सगळं लपवण्यासाठी इतिहासात तुम्हाला रमवतात. म्हणजे तुमच्या पण बातम्या जे आम्ही राजकीय लोक इतिहासावर वक्तव्य करतो त्याच्यात पण रमल्या जातील आणि लोकांपर्यंत ह्या सगळ्या बातम्या ज्याची सत्य परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत जात नाही. मात्र आत्महत्या करण्यापूर्वी त्या शिक्षकांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आपल्या मुलीला संबोधित करणारी. एवढं सगळं असतानाही बीड पोलीस असं सांगतायत की आमच्याकडे याबाबत तक्रार आली नाही म्हणून. बघा, हेच तर मी तुम्हाला सांगतो ना, आज हे जे ग्रस्त ज्यांनी आत्महत्या केली असेल, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत. एकंदर आपण पाहतोय कोणी ड्रंक ड्रायव्हिंग करतंय, रॅश ड्रायव्हिंग करतंय. कायदा सुव्यवस्थेचा धाक जो होता तो राहिलेला नाहीये. पोलिसांचे हात बांधलेले आहेत. बीडचं प्रकरण असेल, परभणीचं प्रकरण असेल, हे बीडचं प्रकरण असेल, परवा मी पाहिलं कुठेतरी सळ्यांनी कोणतरी मारून टाकलं होतं. म्हणजे गृहमंत्री एवढे अकार्यक्षम आहेत आणि ते सगळं लपवण्यासाठी औरंगजेब असेल, दुसरं कोणी असेल, मग कधी गांधी कधी सावरकर, ह्या सगळ्या विषयांमध्ये आपल्याला रमवून ठेवतात. एका महिन्यात एक विकेट काढलेला आहे. एका महिन्यात क्रिकेटचा विचार 100 दिवसात एक विकेट काढलेला आहे. येणाऱ्या 6 महिन्यात अजून एक विकेट काढू असं सुप्रिया सुळेंनी सांगितलेलं आहे. थोडी माहिती मी त्यांच्याकडून पण घेईन. पण आम्ही हे जे मंत्री राजीनामा देतात, ठीक आहे, विकेट आम्ही बोलतो कारण ते शब्द वापरला जातो, पण तुम्ही गांभीर्य लक्षात घ्या. त्या पण ज्या बोलल्या, सुप्रियाताईच्या विषयाबद्दल बोललेल्या आहेत किंवा ज्या मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागला, आपण विकेट हा शब्द वापरतो, निश्चितपणे वापरतो, पण त्याचं गांभीर्य एवढं महत्वाचं आहे की राज्यातल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा घ्यावा लागला. कधी तर ते फोटो कुठून तरी लीक झाल्यानंतर. तेच फोटो मुख्यमंत्री महोदयांकडे नव्हते, दुसऱ्या दिवशी ते झाल्या. म्हणजे इंटेलिजन्स यंत्रणा फेल आहे का, ग्रह खातं फेल आहे का, ह्याच्यावर प्रश्न उपस्थित होतात.
सर, नदीगाळ प्रकल्पामध्ये नदीगाळ जी झालेली आहे यामध्ये SIT नेमण्यात आलेली आहे. कुठेतरी महाविकास आघाडी असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल या संदर्भात तुमच्यापर्यंत सुद्धा धागेदोरे येतील असं बघा, म्हटलं ज्याची जातं. चौकशी करायची त्याची करा. मला आश्चर्य वाटतं असून भाजपने नेहरूंना ह्याच्यात खिचलं नाही ते. आणखी एक गोष्ट मुंबईमध्ये आंदोलन कर रहे हैं आंदोलन किस तरीके से देख रहे हैं विश्व हिंदू परिषद और बजरंग दल औरंगजेब की खबर हटाने को लेकर आंदोलन नहीं उससे जुड़ा अगला सवाल ये है दूसरी ओर जब मुख्यमंत्री भिवंडी में जाते हैं और छत्रपति शिवाजी महाराज के मंदिर का लोकार्पण करते हैं वहाँ वो ये कहते हैं बिल्कुल कि हमारा बड़ा दुर्भाग्यपूर्ण है कि हमें उनकी खबर का संरक्षण करना पड़ रहा है लेकिन हम उसका उदात्तीकरण महिमा मंडल दिन से होने नहीं देंगे ऐसी प्रवृत्तियों को हम कुचल देंगे। ये सब नौटंकी है। भाजपा की सरकार केंद्र में भी है, भाजपा की सरकार राज्य में भी है। शासन प्रशासन उन्हीं के हाथों है, आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया उन्हीं के हाथों में है। औरंगजेब की जो कब्र है वहां जो खर्चा किया है 10 साल में, इसका एक हिसाब लगाए। और ये खबर की बात छुपाने के लिए कब्र की बात हो रही है। मेरा तो मानना यही है कि प्रधानमंत्री महोदय ASI को फोन लगाए और औरंगजेब की जो कब्र है उसे निकाली जाए वहां से। लेकिन निकालने के बाद वहां एक बोर्ड लगाया जाए कि जो भी महाराष्ट्र पे आक्रमण करते हुए चल के आएगा उसे वही दफनाया जाएगा। क्योंकि ये बात सिर्फ यहाँ तक सीमित नहीं है, ये बात यही है कि भाजपा जो खबरें आती है आप ही के माध्यम से आती है, फिर वो किसानों की आत्महत्या हो, कोई लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन हो, कोई दुर्घटना हो, इसे छुपाने के लिए इस बातों में हमें उलझाई रखती है, हमारे भूतकाल में उलझाई रखती है। इससे अच्छा यही होगा कि आज रातों रात कब्र को निकाले जाए, क्योंकि उनका तो अधिकार है, प्रधानमंत्री महोदय का अधिकार है। उन्हीं की सरकार ने सुप्रीम कोर्ट का एक निर्णय बदला था जो दिल्ली के चीफ सेक्रेटरी के बारे में था। उन्हीं के कैबिनेट ने और पार्लियामेंट में लेके जाके उन्होंने कानून लाया जो चीफ इलेक्शन कमीशन की बात होती है उसी को भी बदला है। सुप्रीम कोर्ट के निर्णय अगर बदल सकते हैं तो एक कब्र पे नहीं बात हो सकती है। लेकिन ये सारी जो बातें हो रही है, फिर किसी युवाओं को उसमें लगा दो, आंदोलन में लगा दो, फिर पुलिस से लाठीचार्ज करवाओ, मामला गर्म कराओ, फिर कहीं दंगे कराओ। मैं तो यही कहूंगा कि अगर वहां की कब्र निकालनी हो तो भाजपा के सारे जो मंत्री हैं, भाजपा के सारे जो नेता हैं, जिनके युवा बच्चे बच्चियां परदेश में सीखते हैं या फिर कोई व्यवसाय करते हैं, उनको पहले बुलाए और उनके हाथों से वो कब्र निकाले। आदित्य, आपने खुद कहा कि ये भूतकाल की बात है। अचानक से महाराष्ट्र की राजनीति में औरंगजेब का भूत क्यों लाया जा रहा है? क्योंकि इनको मैंने जैसे कहा ना, खबर छुपाने के लिए कब्र निकाल रहे हैं। कब्र तो एक रात में निकाली जा सकती है, लेकिन इनको आप जो खबरें दिखाते हो, जो सत्य परिस्थिति, जो समाज में आज स्थिति है वो दिखाते हो, वो छुपाने के लिए वो कब्र की बात कर रहे हैं। अजित पवार ने बजट पर भाषण करते हुए जो कि लड़की बहना योजना के बारे में स्पष्ट रूप से कहा कि जब हम ये योजना ला रहे थे हमसे जल्दबाजी में कुछ गड़बड़ियां हुई हैं, उन्होंने फोन पे माना। साथ ही उन्होंने कहा कि हम योजना कहीं बंद नहीं करेंगे, लेकिन इसमें सुधार की जरूरत होगी, हम सुधार जरूर करेंगे। जिन लड़की बहना को पैसे चले गए, भले वो उसके लिए अनफिट थी, लेकिन उनके पैसे हम वापस लेंगे। ये अभी आप सवाल जो पूछ रहे हो लगभग 15 सवालों के बाद पूछ रहे हो, यही तो इसमें बात छुपी हुई है ना। यानी ये जो लोग करना चाहते हैं, जो भाजपा के लोग करना चाहते हैं, ये सारी योजना फिर लाड़की बहना हो, लाड़का भाऊ हो, किसानों को जो मदद जारी थी वो जो अभी रोकी जा रही है, ये सारी बातों पे पर्दा डालने के लिए ये बात औरंगजेब पे लेके जाती है। ताकि अगर आप पूछे कि लाड़की बहना को जो पैसे मिलने वाले हैं उसका क्या, नहीं, औरंगजेब की कब्र अभी खोदनी है, आज निकालो कब्र, लेकिन लाड़की बहन को कब पैसे दोगे? धन्यवाद। सर एक मुंबईच्या